मित्रांनो, मी पूनम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला रेसिपी नाही दाखवणार आहे. काल मी गावी गेली होती, तर गावचं आमचं घर दाखवणार आहे बाहेरूनच, आणि घराच्या पाठी समुद्र आहे सुंदर, तो दाखवणार आहे. चला पाहूया आमच्या गावचा समुद्र. मित्रांनो, आज आम्ही गावी आलो आहोत आणि तुम्हाला मी माझं घर दाखवत आहे. हे सकाळचे 6:15 वाजले आहेत आणि आम्ही आता समुद्रावर वॉक करायला जाणार आहेत. त्याआधी मी तुम्हाला हे आमचं बाहेरून घर दाखवते. आता अगदी घराच्या पाठी आमच्या 5-7 मिनिटावरच समुद्र आहे. तर आता घराच्या मागून आम्ही चालत जात आहोत. आमच्या घराच्या आजूबाजूला नारळाची भरपूर झाडं आहेत, केळीचीही झाडं आहेत. पक्ष्यांचे आवाज येत आहेत, कोंबडा आरवत आहे. आणि केळीची झाडं तर भरपूरच आमच्याकडे असतात. आणि सकाळ सकाळ गावचं वातावरण खूप प्रसन्न असते आणि शांतही खूप असते आमच्याकडे. फक्त प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज येत असतात. ही पहा, केळीची किती झाडं आहेत. मित्रांनो, हे पहा आमचं स्वच्छ, सुंदर, प्रसन्न असं समुद्र. इथे केवड्याची खूप झाडं आहेत आणि त्याला फळंही लागली आहेत. केवडा जो आपण गणपती बाप्पाला वाहतो, गणपती बाप्पाला खूपच आवडतो तो. हे पहा मित्रांनो, केवड्याची पाती फुलून गेली की त्यामधून हे अननसासारखं फळ बाहेर येते. हे पिकलेलं फळ आम्हाला सापडलं आहे. 2-3च पाकळ्या शिल्लक आहेत. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि सूर्य बघा किती सुंदर उगवताना दिसत आहे. हे पहा, आता मी हे सीशेल्स जमा करत आहे आणि ह्यापासून आम्ही पूर्वी लहान असताना गेम खेळायचे आणि तो गेम मी आज तुम्हालाही दाखवणार आहे.
तर हे पहा, ह्या अशा जिवंत शेल्स खूप पाहायला मिळतात समुद्रावर आणि पाहायला गंमतही वाटते त्यांना. ह्या पहा काही शेल्स आहेत त्या खेकड्याला पकडून खायचा प्रयत्न करत आहेत. सूर्य उगवला आहे आणि काळ्या ढगांच्या पाठी लपूनही बसला आहे पुन्हा. आणि वातावरण बघा किती सुंदर दिसत आहे. समुद्रामध्ये हे असे काही खडक असतात आणि खडकामध्ये कालवा हा मासा सापडतो आणि ते कालवा खूप पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि ते काढण्यासाठी खूप त्यांना मेहनत घ्यावी लागते. आता एक दादा आणि एक ताई दोघंजणं समुद्रामध्ये मासे पकडायला चालले आहेत. आपण पाहूया ते मासे किती पकडत आहेत ते. तर ते दादा आणि ताईंनी जाळं बाहेर खेचून घेतलं आहे आणि त्यामध्ये किती मासे सापडत आहेत ते काढत आहेत. जाळ्यामध्ये जास्तीत जास्त कचरा येतो आणि मासे खूप कमी येतात. त्यामध्ये पक्षीही त्यांना खूप त्रास देतात. मित्रांनो, हे पहा, आता जाळ्याच्या भोवती ही जी तुम्हाला बॉर्डरसारखी दिसते ते सगळं कचरा आलेलं आहे समुद्रामधून आणि त्यामधून त्यांना एक एक मासा शोधून घ्यावा लागत आहे. मासे कमी आणि कचरा जास्त आला आहे. हे पहा, आता त्यांना एका वेळेला 7 ते 8 मासेच फक्त भेटले आहेत. समुद्रामध्ये ओहोटी लागली की ही अशी सुंदर छान रेतीही आमच्याकडे समुद्राला मिळते. खूप छान अशी रेती बाहेर आली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा सुंदर स्वच्छ समुद्र कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि आता जे आपण सीशेल्स जमा केले आहेत त्यापासून कोणता गेम खेळणार आहे तो मी तुम्हाला घरी जाऊन दाखवणार आहे. चला पाहूया तो कसा खेळायचा आहे. मित्रांनो, ह्या पहा, तुम्ही या खोबऱ्या आणल्या आहेत. ह्याला आम्ही गाय असं म्हणतो आणि ह्याचा जरा गेम खेळायला मी. हे बघा किती छोटूशी आहे, सुंदर वाटते. खूप छान छान शेल्स असतात समुद्रावर. मी ह्याच आणल्यात कारण आम्ही ह्याबरोबर पूर्वी लहान असताना गेम खेळायचो होता. आता माझ्या दोन इकडे भाच्या आणल्या आहेत, त्यांना मी हा गेम शिकवणार आहे. तर तुम्हालाही तो गेम कसा खेळायचा तो दाखवते. चला तर आपण आता ह्यांचा कसा गेम खेळायचा तो पाहूया. ह्यांना कोणी खोबऱ्या म्हणते, कोणी सीशेल्स म्हणतात आणि आम्ही ह्यांना गाय असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये ह्या 4 गायी आम्ही घेणार आहे आणि त्यापासून गेम. आता ह्या 4 गायी आहेत, तर ह्या जर अशा आपण असं टाकतो तेव्हा जर सगळ्या अशा पडल्या सरळ तर त्याला म्हणतो 4 पॉईंट मिळतात. आणि ह्याच जर अशा उलट पडल्या तर त्याला 8 पॉईंट मिळतात. आणि गेम सुरू करताना पहिल्यांदा जेव्हा ह्या पडतील 4 किंवा 8 तेव्हाच तो गेम सुरू करता येतो.
तर आता आम्ही तिघीजणी खेळत आहोत. तर आता मी पहिला गेम खेळते. लकीली माझ्या 8 पॉईंट पडले आहेत. आता माझे 8 पॉईंट पडले होते सुरुवातीला, म्हणून मला सेकंड चान्स भेटला आहे. आता ह्या फुगड्या आपल्याला आता एकमेकींना अशा टच करायच्या आहेत. आता हा माझा झाला 9वा पॉईंट आणि हा झाला. तर हे टच नाही झाला म्हणजे माझा गेम ओव्हर झाला. आता नेक्स्ट माझी दुसरी भाची खेळणार आहे. तिचं बॅड लक की तिचे 4 पॉईंट पण नाही आले आणि 8 पॉईंट आले नाही, त्यामुळे आता तो गेम तिचा ओव्हर झाला. हिचाही गेम ओव्हर झाला, हिचेही नाही पडले. आता हे 2 असे टच झाले तर ते माझ्यातले हल्ले गेले नाही पाहिजेत. त्यासाठी मला आता एकदम व्यवस्थित खेळायला लागेल. हल्ली म्हणजे माझा गेम ओव्हर झाला. तर नेक्स्ट बॅड लक. बॅड लक. तर माझा गेम चालू झाला आहे कारण माझे 8 पॉईंट झाले. बॅड लक की माझा टच नाही झाला. नेक्स्ट व्हेरी गुड. आता हिचे 4 पॉईंट पडले आहेत. आता ती नेक्स्ट पुन्हा गेम खेळणार. बॅड लक. 5 पॉईंट झाले तुझे. एक तुमच्या खाली निघालत नाही. व्हेरी गुड. हिचेही 4 पॉईंट झाले आहेत. आता आमच्या तिघींचाही गेम हा सुरू झाला आहे पॉईंटमध्ये आणि आमची 50ची. व्हेरी गुड. 6 पॉईंट. 8. आता ह्याप्रमाणे आम्हाला तिघींमध्ये कोणाचे तरी एकाचे 50 पॉईंट होणार, तो हा गेम जिंकणार आहे. आता हा गेम आमच्यातलं कोण आमच्याकडे ही जीविका गेम जिंकलेली आहे. तर आता आम्हाला ती पनिश करणार. आता ह्या ती गाय हातात घेणार, हात पाठीमागे घेणार आणि मुरविका तू हात ठेव सरळ. उलटा. आता जी गेम जिंकली आहे ना ती सांगणार एक्की दुक्की तिक्की चौकी का फुक्की. म्हणजे एक्की म्हणजे 1 असेल गाय किंवा दुक्की म्हणजे 2 गाय असतील, तिक्कीमध्ये 3 असतील आणि चौकीमध्ये 4 गायी असतील आणि फुक्की सांगितलं म्हणजे एकही गाय नसते त्या हातामध्ये. आता हिला पनिशमेंट आहे, मोरविकाला पनिशमेंट आहे आणि जीविका जिंकलेली आहे. तर जीविकाने आता तिच्या हातावर हात ठेवला आहे. आता ती सांगणार एक्की दुक्की तिक्की चौकी का फुक्की. जीविका बोल. एक्की दुक्की तिक्की चौकी का फुक्की. दुक्की. करेक्ट आन्सर दिला आहे मोरविकाने, त्यामुळे तिला 2 गाई भेटल्या आहेत. तिला पनिशमेंट नाही मिळाली. एक्की दुक्की तिक्की चौकी का फुक्की. फुक्की. मोरविका गेम जिंकलेली आहे आणि तिला पनिशमेंट नाही मिळाली आहे. आता माझा टर्न आहे. मला सांगणार आहे जीविका. एक्की दुक्की तिक्की का फुक्की. एक्की. माझं पण करेक्ट आन्सर आहे, त्यामुळे मलाही पनिशमेंट नाही मिळाली आहे. एक्की दुक्की तिक्की चौकी का फुक्की. दुक्की. माझं रॉंग आन्सर आलेलं आहे. आता मला जीविका पनिश करणार. अशी मला फुक्की, तिची फुक्की होती आणि मी दुक्की आन्सर दिलं म्हणून तिने मला 5 बुक्के मारलेले आहेत. एक्की दुक्की तिक्की का चौकी का फुक्की. दुक्की. माझं करेक्ट आन्सर आहे. आता मला पनिशमेंट आहे. माझ्याकडे आता 3 गाई जमा झाल्या आहेत. आता तिच्याकडे 1 गाय आहे
एकाकडे एकच गाय आहे तर ती मला एक्की का फुक्की असंच विचारणार आहे. एक्की का फुक्की? फुक्की. माझं रॉंग आन्सर आलेला आहे, त्यामुळे जीविका मला एक बुक्का मारणार आहे. एक्की का फुक्की? फुक्की. पुन्हा माझा रॉंग आन्सर आलेला आहे, मला पुन्हा जीविका एक बुक्का मारणार आहे. एक्की का फुक्की? एक्की. आता माझं पुन्हा रॉंग आन्सर आलेला आहे, आता मला जीविका 5 बुक्के मारणार आहे. एक्की का फुक्की? फुक्की. आता माझा करेक्ट आन्सर आहे, त्यामुळे मला माझी ही गाय पण भेटली आहे. असं करून ही 4ही गाय माझ्याकडे आता आलेली आहे. तर आमच्या गेममध्ये ही जीविका जिंकली आहे आणि मोरविकाला पनिशमेंट एकही मिळालेली नाही आहे आणि मला भरपूर पनिशमेंट मिळालेली आहे. आणि असा आहे हा आमचा खुबऱ्यांचा गेम. खुबऱ्या आणि ह्याला आम्ही गाय पण म्हणतो. तुम्ही कसे खेळता नक्कीच आम्हाला कळवा आणि तुम्हाला हा गेम आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण माझ्या आत्याचं चॅनल, माझ्या काकीचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आमचा गेम कसा वाटला, आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.